फत्तेखानाचा सणसणीत पराभव झाला. तो विजापुरास पळून गेला. शिवाजीराजे विजयश्री घेऊन राजगडावर आले. शहाजीराजांबद्दलच्या काळजीने आईसाहेब बेचैन होत्या. फत्तेखानाचा एवढा पराभव मुलांनी केला, ही केवढी आनंदाची गोष्ट होती. पण तो आनंद त्यांच्या निम्म्या काळजातच मावला. निम्म्या काळजात शहाजीराजांविषयीची काळजी काजळ खलीत बसली होती. या पराभवाने चिडून बादशाह महाराजांना काही दगाफटका तर करणार नाही ना, अशी चिंता त्यांना लागलेली होती. आणि राजांनाही वडिलांबद्दल तीच चिंता वाटत होती. एवढ्यात एक मोठी महत्त्वाची खबर आली. बंगळुरास संभाजीराजांवर चालून गेलेल्या फराद खानाचा संभाजीराजांनी सणसणीत पराभव केला. या बातमीने तर आनंदी आनंद उडाला. आता बादशाह काय करील ही काळजीही वाटली. राजे चिंताक्रांत झाले. पण लगेच त्यांची टाळी वाजली. सुचली युक्ती. राजांनी महाराज शहाजीराजांच्या सुटकेसाठी अजब आणि अचूक युक्ती काढली. राजांनी दिल्लीच्या मुघल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवायचे ठरवले. त्या पत्राचा आशय असा: मी आणि माझे तीर्थरूप महाराज शहाजीराजे भोसले आपल्या चरणांपाशी आपण सांगाल ती चाकरी करण्याची इच्छा करीत आहोत. आपण मेहनजर करून चाकरीचा फरमान पाठवला असा अर्ज आहे. आपण फरमावाल ती चाकरी आम्ही पार पाडू. परंतु एकच पायगोवा पडला आहे की आमचे वडिलांस विजापूरच्या शहाने दगा करून आदबखान्यात ठेवले आहे. जर आदिलशहाचे कैदेतून तीर्थरूप महाराज साहेब सुटतील तर आम्ही आपल्या खिदमतीत हाजीर असू. शहाजीराजांच्या सुटकेसाठी विजापूरच्या शहाला दिल्लीचा शह देण्याची ही राजांची मुत्सद्देगिरी खरोखरच अजब आणि अजाट होती. दिल्लीच्या शहाजहान बादशहाचा एक शहाजादा गुजरातमध्ये अहमदाबादेस सुभेदार होता. या शहाजाद्याचे नाव मुराद बक्ष. औरंगजेबाचा हा भाऊ. राजांनी वरील आशयाचे पत्र त्वरेने मुराद बक्षाकडे रवाना केले. अनेकांना अनेकदा प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात इतके महत्त्व का? तर त्यांच्यासाठीचे हे उत्तर: ही इतकी मोठी योजना आखणाऱ्या आपल्या थोर महाराजांचं वय यावेळी केवळ 18 वर्ष होतं. वयाच्या 18व्या वर्षी तोरणा, सुभानमंगळ, कोंढाणा, जावरीचे खोरे, पुरंदर हे सगळे किल्ले स्वराज्यात जोडून तीर्थरूप वडिलांना सोडवण्यासाठी ही कमालीची युक्ती त्यांनी योजली होती. आणि म्हणूनच हा राजा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी आराध्य दैवत नव्हे का? असो, कथेत पुढे वळू. राजांनी बादशाही चाकरी पत्करण्याची कबुलायत दिल्लीच्या मुघल शहाजाद्याकडे लिहून पाठवली. हे असे कसे? कोणाही सुलतानाची नोकरी करणार नाही, स्वराज्य स्थापीन म्हणून बंडाचा झेंडा घेऊन उठलेले शिवाजीराजे एकदम नोकरीला कसे तयार झाले? मग अशी नोकरी विजापूरच्या दरबारात मिळत होतीच की काय आता राजे मुघलांचे गुलाम होणार? मुळीच नाही. वडिलांच्या सुटकेकरता राजे दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावित होते. शहाजहान शहाजीराजांचे कर्तृत्व चांगलेच ओळखीत होता आणि शिवाजीराजांचाही प्रखर प्रत्यय फत्तेखानच्या लढाईत त्याला आलेला होता. अशी ही पितापुत्रांची पराक्रमी जोडी आपल्या पदरी आल्यास दख्खनची दौलत मुघलांना काबीज करायला मोठेच बळ मिळेल असे शहाजहानला व मुराद बक्षाला वाटले. त्यांना आनंदच झाला. यावेळी अफझल खान शहाजीराजांना घेऊन विजापुराकडे गेला होता. सरसेनापती खान ई मोहम्मद याने शहाजीराजांना अफझल खानाच्या स्वाधीन केले. जिंजी जिंकून मिळालेली अपार लूट एकूण 86 हत्तीवर लादून तीही अफझल खानाबरोबर विजापुरास रवाना करण्यात आली होती. त्या सर्व हत्तींवर लूट होती व एका हत्तीवर राजांना बसवण्यात आले होते. अफझल खान विजापुरात प्रवेशला. दिनांक होते 10 मार्च 1649. हातापायात बेड्या ठाकलेले शहाजीराजे पश्चातापाने मान खाली घालून बसले होते. विजापूरच्या रस्त्यावरून, घरातून, खिडक्यांतून, दुकानांतून हजारो नागरिकांनी ते दृश्य पाहिले. आदिलशाही सामर्थ्याची प्रत्यक्ष झरप रस्त्यावरून चालली होती. काही वर्षांपूर्वी लोकांनी याच विजापुरातून मुरार जगदेवांची धिंड निघालेली पाहिली होती. नंतर मुरारपंतांची उडालेली गर्दन व देहाचे झालेले तुकडे तुकडे पाहिले होते. आज पाळी आली होती शहाजीराजांवर. घंटा, टापा, घोड्यांचे फुरफुरणे आणि हत्तींचे चित्कार यांनी रस्ते दुमदुमले होते. दरारा. सुलतान महम्मद आदिलशहाचा दरारा टापा टाकीत टाकीत चालला होता. बादशाही विरुद्ध भ्र काढण्याची ही अशी स्थिती व्हायचीच. राजांची रवानगी आदबखान्यात झाली. लोकांना खात्री होती की शहाजीराजांची रवानगी लवकरच नरकात होणार, तोफेच्या तोंडी देऊन. कारण नुकतेच 2 सरदार बेदम मारा खाऊन रडत विजापुरात आले होते. बंगळुराहून फराद खान आला होता व पुरंदराहून फत्तेखान आला होता.
शहाजी भोसल्याच्या पोरांनी या दोघा सरदारांचा असा आडवा तिडवा पराभव केल्यामुळे बादशाह व दरबार चिडून गेला होता. आता नतीजा स्पष्ट दिसणार होता. शहाजीराजांचे मरण आणि शहाजी भोसल्याच्या शिवाजीने दिल्लीशी भयंकर पाताळयंत्री कारस्थान बांधून बापाच्या सुटकेसाठी विजापूरच्या दरबारावरच मोठी मोगल आफत आणण्याचा घाट घातला आहे, ही कुणकुण दरबाराला लागली. झाले, आता शहाजीचे निमित्त करून दिल्लीचा शहाजहान आपल्याला सतावणार हे दरबारास उघड उघड दिसू लागले. कदाचित एखादे दिल्लीचे फरमानही येऊन धडकेल की तुम्ही गैरवाका बर्ताव करून आमचे सरदार शहाजीराजे यांना गिरफ्तार करून ठेवले आहे. राजे शहाजी भोसले यांचे फर्जंद शिवाजीराजे हे आमच्या खिदमीचे उमेदवार असताना तुम्ही त्यांच्या वडिलांना असे चोरासारखे कैदेत राखावे, याचा अंजाम ठीक होणार नाही. जर तुम्ही जल्द राजे शहाजी भोसले यांस आदबखान्यातून मोकळे केले नाही तर तुमचा लिहाज ठेवला जाणार नाही, असे एखादे दिल्लीचे कडक फरमान येऊन दणकले तर आदिलशाहीची अब्रूच इरेला पडायची. अन जर शिवाजी आणि त्याचा भाऊ संभाजी मुघलांना सामील होऊन बंड माजवू लागले तर त्यांना आवरणे अतिशय कठीण होईल. शिवाजीने तर उघड उघड असा अर्जच केला आहे ना दिल्लीला. बादशाह आदिलशाह शिवाजीराजांच्या या राजकारणाने भांबावला. आता या पेचातून अब्रूनिशी कसे सुटायचे? जर शहाजीराजांना सजा फरमावली तर दिल्लीच्या मुघलांचे भय शिवाजीने उभे केले आहे. जर शहाजीला तुरुंगातून सोडले तर दरबाराची इब्रत जात आहे. आता करायचे तरी काय? शिवाजीवर पुन्हा फौज पाठवायची सोयच नाही. तो कसा आहे ते फत्तेखानाला समजले होते. अन आता तर मुघलही धावतील त्याच्या मदतीला. बादशहाचे सर्व सल्लागार मुत्सद्दी जास्तीत जास्त गंभीर चेहरे करून विचार करू लागले. शिवाजीराजांनी परस्पर दिल्लीच्या मिशा पिळून विजापुराला आव्हान दिले होते आणि उपाय सापडला. एकमेव उपाय बादशहाला सापडला. कोणता? शहाजीराजांना सन्मानपूर्वक सोडणे. अन बादशहाने शहाजीराजांच्या बेड्या तोडून त्यांना रिहा करण्याचा हुकूम मुकाट्याने दिला. शहाजीराजांच्या सुटकेकरता आईसाहेबांच्या जीवाची उलाघाल होत होती. शहाजीराजे सुटले, आईसाहेबांचे सौभाग्य परत मिळाले. या सौभाग्यात स्वराज्यही अंतर्भूत होते. स्वराज्य बचावले, सौभाग्य सुखरूप परत मिळाले. जगदंबेने पुरंदरावर, बंगळुरावर, बेलसरावर आणि सुभानमंगळावर यश दिले. जगदंबेनेच सौभाग्य राखले. बादशाह आपल्या जीवाचे काय करील याची शाश्वती शहाजीराजांना नव्हती. ते चिंतेतच होते. केवळ आपल्याच बेसावधपणाने आपण अडकलो या जाणीवेने ते पश्चाताप करत होते. आता सुटका नाही. आता आपल्याला ठार मारण्याकरता बादशाह हुकूम सोडणार याची खात्री होती आणि बादशहाचा हुकूम झाला. राजांना दरबारात हाजीर करा म्हणून लगेच राजांना सन्मानपूर्वक कैदेतून मुक्त करण्यात आले. त्यांना वस्त्रे व अलंकार सादर झाले. त्या अनपेक्षित गौरवाने व सुटकेने राजा चकित झाले होते. हमामखान्यात स्नान करून आणि खिलीत शिरपाव पेहरून राजे दरबारात प्रवेशले. कल्याण महालात आदिलशहाने त्यांची भेट घेतली. बादशहाचे तोंड असे अवचित उघडलेले पाहून शहाजीराजांना आश्चर्य वाटले होते. पण त्यांच्या लवकरच निदर्शनास आले की शिवबाप बिनशर्त शरण यावा म्हणून बादशहाची करमत करायला गेला तीच त्यांच्या अंगाशी आलेली आहे. राजांच्या हृदयात पुत्रप्रेमाच्या उर्मी उठल्या. कौतुकाच्या, आनंदाच्या, अभिमानाच्या आणि धन्यतेच्या उर्मी उठल्या. बादशहाने गोड हसून शहाजीराजास म्हटले, हमें सख्त अफसोस है कि माबदौलत की गलतफहमी के बायस आपको जिंदा ने शाही की जहमत गवारा करनी पड़ी. इसका माबदौलत को पूरा पूरा एहसास है. आपकी शुजाअत और दिलेरी का दुनिया लोहामान चुकी है. आप ही की कुव्वते बाजपुर आदिलशाही सल्तनत का सर फंस के बुलंद है. लेकिन आपके फर्जंद शिवाजी ने जालसाजी से तस्खीर किया हुआ कोंढाणा किला अब लौटा दे और हमारे साथ वफादारी बरते तो माबदौलत उसकी तमाम खताएं देंगे. शहाजीराजांपाशी बादशहाने शिवाजीराजांचा प्यारा कोंढाणा मागितला. कोंढाण्याची अमोल दौलत शहाला देणे भाग होते. पण ज्याच्या समशेरीत बळ आहे तो कोंढाण्यासारखे 1000 किल्ले जिंकेल हा विचार करून शहाजीराजांनी संमतीदर्शक स्मित केले. बंगळूर शहर, कोंढाणा आणि कतर्फी हे किल्ले बादशहाला देऊन टाकण्यास राजांनी निरुपयाने कबुली दिली. शिवबाने साधलेले राजकारण थोड्याकरता बिघडू न देता तडीला जावे हाही राजांचा हेतू होता. बादशहाने शहाजीराजांची सरफराजी केली. त्यांना हत्ती दिले, घोडे दिले, वस्त्रालंकार दिले. हा सन्मान पाहून बाजी घोरपड्यांच्या आणि अफजलखानाच्या घशात द्वेषाने जळजळ उठली.
शहाजी भोसल्यांची गर्दन उडण्याऐवजी त्याची मोठ्या थाटामाटात बादशहाने सरफराजी केलेली पाहून मत्सरी लोक जळफळले. इतरांनाही आश्चर्य वाटले. राजगडावर शिवाजीराजे अत्यंत आनंदात होते. सर्व संकटे साफ उडाली. पहिल्या वहिल्या लढायात शौर्याची चमक दाखवून आपल्या लोकांनी यश मिळवले. वडील सुटले, आईसाहेब आनंदल्या, स्वराज्य सुखरूप राहिले. सगळा आनंदच. राजांनी आपल्या तलवार बहादरांचा थाटाचा सन्मान केला. बाजी जेध्याने झेंडा राखण्यासाठी प्राण धोक्यात घालून पराक्रम केला आणि बाजी पासलकरांनी रणांत देह ठेवला. शिवाय अनेकांना जखमा झाल्या, अनेक जण मेलेही. राजांनी बाजी जेधेला सर्जेराव असा किताब दिला. शिवाय 2 सुंदर तेजी तुर्की घोडे बक्षीस दिले. सर्वांनाच गौरवले, पाठी थोपटल्या. जे जे मरण पावले त्यांच्या बायका पोरांची चांगली काळजी केली. बाजी पासलकरांच्या कृष्णाजी नावाच्या मुलाला राजाने सवाई बाजी असा किताब दिला. राजांच्या केवळ शाबासकीच्या शब्दांनीच त्या इमानी मावळ्यांच्या जखमा बुजल्या. मोती उधळल्याचा आनंद होता त्या शाबासकीच्या शब्दात. पण राजांचा सगळा आनंद मावळून गेला एकदम. शहाजीराजांचे पत्र आले की कोंढाणा किल्ला पुन्हा बादशहांच्या कब्जात देऊन टाका. सुटकेनंतर शहापुढे मुलाखतीत आम्ही कबूल केले आहे की कोंढाणा परत देऊ म्हणून. तरी शाही अंमलदार येईल त्याच्या स्वाधीन गड करावा. शहाजीराजांनी शिवबास हे कळवले. शहाजीराजांचे हे पत्र पाहून शिवाजीराजांना फार फार वाईट वाटले. राजे उदास झाले. त्यांना वडिलांचा रागच आला. कोंढाण्याचा विरह त्यांना जीवी सोसवेना. ते उदासवाणे होऊन कोंढाण्याकडे पाहत एकांती बसले. सगळा गड विजयाच्या आनंदात डोलत असताना राजे मात्र दुःखी झाले. राजांचे वृद्ध कारभारी सोनोपंत डबीर तेवढ्यात राजांकडे आले. पंत येताच त्यांनी राजांना विचारले की महाराजांनी इतकी चिंता कशाची धरली आहे. राजे म्हणाले, पंत, आमच्या वडिलांनी आम्हाला अजून ओळखलेच नाही. एखाद्या अडाण्याने आम्हाला नाही ओळखले तरी परवा नाही. न ओळखो बापडा, पण लोक ज्यांची शहाण्यातले शहाणे म्हणून शिफारस करतात त्या आमच्या वडिलांनी मला ओळखू नाही याचे मनाला फार दुःख होते. पंतांना प्रथम हे काही उमजेना. ते राजांकडे आश्चर्याने पाहत राहिले. राजे पुढे म्हणाले, जर आमच्या वडिलांनी आम्हाला ओळखले असते तर हा कोंढाणा त्याने बादशहाच्या हातात टाकलाच नसता. कोणाची छाती आहे का एरवी कोंढाणा आमच्या हातून काढून घेण्याची? पण आमचे वडील एवढे शहाणे सुरते असूनही माझा कोंढाणा शत्रूला त्यांनी वेड्यासारखा देऊन टाकला. काय म्हणावे या माणसाला? पंत पाहतच राहिले. राजे रागाच्या भरात वडिलांचा उद्धार करत होते. पंत गनिम शिल्लक असला तरीही त्याच्या बाबतीत कधीही गाफील राहू नये ना. आमचे वडील गाफील राहिले, कपाळी कैद आली. ही जबाबदारीची वागणूक झाली का? अत्यंत पितृभक्त असलेले राजे कोंढाण्यांच्या दुःखाने भडकून वडिलांवर आग उकीत होते. पंत विस्मितच झाले. पंतांना ते बरे वाटले नाही. वडिलांची निंदा. आपल्या गुणी शिवराजाच्या पवित्र मुखातून माझा राजा पायरी चुकतोय, माझा राजा पाप करतोय. पंतांना ते सोसवेना. पंत धारदार शब्दात राजांना चटकन म्हणाले, महाराज, पाप आहे हे. पूजनीय पुरुषांची आणि वडिलांची निंदा करणे योग्य नव्हे. दगाबाज दुश्मनावर विश्वास टाकून थोरले महाराज बेसावत राहिले. यात थोरल्या महाराजांचे चुकले हे खरे, पण वडिलांच्या सुटकेकरता जर आपणास एक कोंढाणा परत द्यावा लागला तर तो कोंढाणाही यथेष्टित मानावा. वडिलांची कदापिही निंदा घडू नये. गड किल्ल्यांची किंमत ते काय वडिलांपेक्षा जास्त? वडिलांची थोरवी फार मोठी आहे. केवळ एका कोंढाण्यावर थोरले महाराज कैदेतून मुक्त झालेले असतील तर कोंढाणा देऊनही न दिल्यासारखाच आहे. एवढ्याशा कोंढाण्याचा एवढासा डोंगर घेऊन थोरल्या महाराजांसारखा मेरू पर्वत शत्रूने मुक्त केला आहे. कोंढाण्यांचे दुःख टाका. तुम्ही आता विजयास प्रारंभ केला आहे. पराक्रमाकरता सारी पृथ्वी तुम्हास मोकळी आहे. जिंका. पराक्रमी राजालाच पृथ्वी वश होते. एका कोंढाण्याची काय मजाच, अवघी पृथ्वीच जिंका. आणि पितृतुल्य सोनोपंतांच्या या सुवर्ण बोलांनी राजे एकदम भानावर आले. पंतांनी जणू पाण्याचा शिपका राजांच्या मुखावर मारला. राजे चमकले. पंतांचे स्वामीनिष्ठ निस्पृह पण तितकेच वत्सल डोळे आज त्यांच्यावर रोखले गेले होते. राजांच्याच कल्याणाकरता ती तीक्ष्ण नजर राजांना म्हणत होती की राजा, तुझा जन्म प्रभू रामचंद्रांच्या वंशात झाला आहे. रामचंद्रांनी वडिलांच्या शब्दाकरता सारे राज्य सोडले, वनवास पत्करला. तुला एक कोंढाणा सोडावा लागला तर इतका दुःखी होतोस? सांगू नकोस येथून पुढे तू प्रभू रामचंद्रांचा वारसा. नाही नाही पंत, तुम्ही म्हणतात तेच बरोबर. वडील थोर आहेत. पंत, दगाबाज दुश्मनांनी माझ्या वडिलांना पकडून कैदखान्यात फार दिवस हालात ठेवले. त्यांचा सूड मीच घेईन. आजपासून जगाने मला ओळखावे ते दुष्ट यमनांचा नाश करणारा पुरुष म्हणूनच ओळखावे. मी आता त्यांचा फडशा चढवेन. आता माझे मन उत्सुक झाले आहे ते विजापूर काबीज करण्याकरताच.
पंतांना मोठी धन्यता वाटली की आमचा राजा आहे तसाच निष्कलंक आहे, विवेकी आहे, किंबहुना जास्तच तेजस्वी. शिवाजी राजांनाही ते जाणवले की दौलतीचा कारभार केवळ आखल्या रेखेने होत नाही, प्रसंगी नागमोडी वळणं सुद्धा घ्यावी लागतात. राजांनी महाराज शहाजीराजांच्या आज्ञेप्रमाणे कोंढाणा देऊन टाकला. राजांच्या विवेकी मनावरची काळजी गेली. राजांनी कोंढाणा दिला, पण संधी सापडताच पुन्हा जिंकून आणण्याच्या निश्चयानेच. हाच तो कोंढाणा जो नंतर तानाजी मालुसरे यांनी जिंकला होता आणि ज्याला सिंहगड असे नाव देण्यात आले होते. गड कोंढाणा बादशहाला देऊन टाकल्यामुळे स्वराज्याच्या पोटातच शाही सत्तेची कोपरखळगी बसली. दक्षिणेला राजगड तोरणापासून रोहिड खोऱ्यापर्यंतचा मुलूक स्वराज्यात होता. उत्तरेला चाकण देहूपर्यंतचा मुलूक स्वराज्यात होता. पण या दोन मुलखांच्या मध्येच असलेल्या कोंढाण्याच्या पट्ट्यात शाही झेंडे पुन्हा फडकले. आता त्याचा खेद महाराजांना वाटत नव्हता. ते असेच गृहीत धरून चालले होते की आपल्याला 200 किल्ले जिंकून आणायचे असतील तर त्यातच कोंढाणाही एक जास्त. काही झाले तरी महाराजांच्या अंतःकरणात 2 दुःखे आली होती. अजून त्यावर खपल्या धरल्या गेल्या नव्हत्या. एक दुःख कोंढाणा गेल्याचे आणि दुसरे दुःख बाजी पासलकरांचे. एक गड गेला, एक सिंह गेला. गड परत मिळवण्याची खात्री होती, सिंह मात्र कायमचा गेला होता.